हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं, कारण मी सोनाली खूप खूप स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये. चला, आजचा नवीन जो ब्लॉग म्हटलं तर चला, आज सगळेच कामं आवरले होते आणि जेवणही झालं आहे. आज जेवणात बनवली आहे मस्त रानभाजी आणि ती पण पात्रीची एकदम सुकी. काल गावाला गेले होते, तिकडनं ते आणली होती, तर म्हणजे सासूनी दिली होती ती तोडून. तर मी आज ती भाजी बनवली आहे आणि सगळ्यांचे जेवण झाले आहे आणि कामं पण भरपूर पेंटिंग होती कालची घरी नसल्यामुळं. ते सगळं आवरलेलं आहे आणि आता म्हटलं चला, आता जे गावाकडनं मी कच्ची केळी आणलेली आहे तुम्हाला दाखवते मी. तर ही जी कच्ची केळी आहे ही गावाकडून आणली आहे आणि याचे बनवत आहे मी आता वेफर्स. तर चला, आता मी जे आहे याचे वेफर्स बनवायला घेत आहे. आता बघू, फर्स्ट टाइम मी रेसिपी करत आहे, कशी होत आहे तर चला तुमच्यासोबत शेअर करते. चला, आता ही जी केळी आहे मी आता सगळ्यात पहिलं ही पूर्ण सोलून घेणार आहे. अशी पूर्ण याचे सिलटे जे आहेत ते सगळं काढायचे आहेत. मम्मी मी पण हेल्प करू का तुझी? नाही, राहू दे, मी करते. तुझ्या हाताला चटका लागलाय ना, हे काढायलाच खूप वेळ लागतो याचा. त्याच्या अगोदर इथं गॅस तेल पण गरम करायचं आहे, ते विसरले होते मी. तेल गरम करून घ्यायचं. खिडकीतनं खूप हवा येते, मी लावून घेते. गॅसला लगेच हवा लागते. तर हे असं जे आहे मी पूर्ण शिलटेची काढून घेते. तुम्ही ते बघू शकता, सोपे आहेत हे. म्हणजे मी एकदा याचा व्हिडिओ बघितला होता, मी केले नाही याच्या अगोदर कधी, पण म्हटलं चला आता हे कधी पिकणार, कधी खाणार, त्याच्यापेक्षा आपण याचे ना वेफर्स बनवून घेऊ. आणि याचे वेफर्स पण खूप छान लागते. तर चला, आता इथं तेल पण तापलेलं आहे ना, आता मी तुम्हाला इथे करून दाखवते चिप्स. हा साचा जो आहे तो आलू चिप्स करायचा आहे, पण मी जे आहे तर यानेच करत आहे. आता माझ्याकडे सध्या हाच आहे. लागायची भीती वाटते. याने खूपच पतले पडत आहे. चटका लागतोय. तर गाईज, आपल्याला जी रेसिपी आहे केळीची तर जमली आहे हे बघा, आणि तेवढे मी काढलेले पण आहे अगोदर. चला, आज पहिल्या वेळेस काहीतरी प्रयत्न केले आणि ते जमलं. मस्त एकदम क्रिस्पी चिप्स झाले आपल्या इथे. चला, आता केळी कधी पिकन म्हटलं, चला त्यापेक्षा आपण चिप्स करून टाकू. चाललंय सारखं चिप्स खायला, मम्मी कर मम्मी कर. मी एका केळीचे केले म्हटलं चला आता मीच बनवते, रिकामी वेळ आहे, सगळं आवरलंच होतं. तर असे सिलटेचे पूर्ण काढून घ्यायचे. किती लवकर काळं पडते ना हे, कच्ची केळी खूपच लवकर काळी पडते. त्याचे शिलटे जर काढली ना लवकरच काळी पडते. चला, आता इथं परी पण आली आहे मदतीला, आणि परी आता केळी मला सोलून देणार आहे, कारण एकटीला खूप जड जातं ते सोलायचं पण करायचं पण. चला, सोला पटापटा. हे बघा, परीने आता केळी सोलून दिली. आता पुन्हा टाकते मी. साईडला हो, थोडंसं तिकडून हो, थोडं साईडला उभं राहा, तेल उडतंय अंगावर. तरी गॅस कमी केला आहे. तेल खूप लागतं पण याला. याचे असे आडवे पण होतात. आपण जसे आलू चिप्स आहे ना असे लंबे लंबे, काही ते पण बनवू. थांब थोडंसं, एवढं एक एक शिल्लक राहिलं का मग बनव. बरी थोडं थांब, कारण ते अर्ध्या अर्धच करावं लागेल. खूप लवकर असे लाल व्हायला लागलेत, कारण खूपच पतले ना ते. आता नंतर मीठ मिरची लावले की छान लागेल.
थोडं 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 टाकते. तर बघा मम्मीने 3 प्रकारचे चिप्स केले आहे. एक हे आणि हे आणि आता चालू आहे एक. हे छोटे आहेत. हां थोडेसे असे लंबे लंबे बनवलेत. पूर्ण अशी आपली जी आणि हे गोल टाइप मध्ये आहे सर्कल. ते एकदम बारीक आणि ते खूप छोटे हे सारखेच आहे ते. कोणते आवडले का तुला? मला हे सगळे जास्त आवडले. हे तुला कोणते आवडले? मला ते लंबेवाले. हे वाले. कारण किती वेळ लागतो याला बघ. गाईस अर्ध्या अर्ध्या किलोचीच बनावं लागतात ना ते, नाही तर लगेच जळून जातात हे. हो. दाखव. किती छान झाले. वाव. चला हे पण किसून घेते मी लगेच. हां हे किस. आता 2च केळी राहिली. एक पूर्ण जे आहे काय म्हणतात त्याला केळीचा ते खाली सांडूच तर किसते मम्मी तर. अरे तर मला दिसत नाहीये तिकडनं. तर हे गाईज तुम्ही ते बघू शकता. आता माझे सगळे चिप्स झाले आहे. मी याच्यापैकी फक्त आता ही 6च केळी ठेवलेली आहे. बघू म्हटलं ही पिकायसारखी वाटत आहे मला, थोडीशी येलो येलो दिसत आहे. म्हणून मी काय केलं आता ही अशीच ठेवली. याला कपड्यात गुंडाळून ठेवते. ही पिकेल 2-4 दिवसात. कारण आता बाहेरची केळी जर खायचं म्हणलं तर खूपच केमिकल असतं, त्याच्यामुळे आम्ही आणतच नाही. आता ही बघू आपण त्याला पिकू घालू. तर मी आता असे बनवले आहे चीज. हे थोडेसे अशी लांब करून घेतलेले आहे आणि थोडेसेच बारीक झालेले आहे समजा. आणि हे जे आहे तर हे मस्त छोटे छोटे गोल झालेले आहे. तर तुम्ही ते बघू शकता मस्त झालेले आहे चिप्स. किती छान असा आवाज पण येत आहे एकदम क्रिस्पी. आणि आता याला जे आहे थोडंसं मीठ लावून घेते मी. जर वाटलं आपल्याला तर मिरची पण लावायची आहे, नाहीतर मग गरज नाही. जर आता अर्ध्याला मिरची लावते, अर्ध्याला मीठच लावते. तर चला आता हे चिप्स बनवले आहे. फर्स्ट टाइम ही रेसिपी केलेली आहे आणि खूप छान झाली आहे. पण राडा एवढा झाला की बस तेलही बिलकुल सांडलेलं आहे गॅसवरती. आणि भांडे पण जमा करून घेतले. आता परीला म्हटलं फेकून यायचं, परीने फेकून आली. आता हे सगळं गॅस परत घासावं लागेल. आणि आता मी जे आहे आता तुम्हाला मीठ मिरची लावून घेते आणि आता बाकीचे जे काम आहे ते पण करून घेते. तर हे काही जिथे झाले आहे आता आमचे चिप्स. आणि चिप्स कसे झाले आहे ते तुमच्यासोबत पण मी शेअर केलं आहे. आता पहिल्यांदा रेसिपी बनवली पण छान झाले होते. तर चला आता इथं भांडे वगैरे पण झालं आहे आणि किचन पूर्ण क्लीन पण केलं आहे, कारण खूप असं ऑइल झालं होतं त्याच्यावरती. तर चला म्हटलं आता थोडासा आरामही केला आहे. आता वाजले 4. तर चला आता मला किराणाही आणायला जायचं होतं. म्हटलं आता हे पण आले आहेत घरी, तर चला आता आपण किराणा घेऊन येऊ. आता काय आणलं आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता आम्ही जात आहे डी-मार्टला. चला तर मग आता बाय, येते मी. याच्यातले पेंट खजूर नाही घेतले. फक्त ते असं याला पिन लावायची आणि लगेच फिरवायचं बरं का. मिक्सरची गरज नाही त्याला. मस्त आहे पण हे ना घ्यायचं काय एवढी सगळी खरेदी. तर हे गाईज आता आम्ही आलो आहे डी-मार्टवरून घरी. म्हटलं चला आता जे आहे नेमकंच आता उशीर झाला आहे खूप. म्हटलं चला आता मी जे आहे आता बनवत आहे इथं खिचडी. तर मी आता समजा लावलीच आहे, आता शिजत आहे. तुम्हाला दाखवते मी आता मसाला खिचडी केली आहे. तर इथे मी जे आहे मस्तपैकी मसाला खिचडी लावली आहे. बराच उशीर झाला, 8 वाजले होते. आता भूकही खूप लागली होती सगळ्यांनाच. मग मी पटकन इथं खिचडी लावली. आणि थोडंसं आता इथं जे आहे आता ठेसा होणार आहे हिरव्या मिरचीचा, आणि ते हे बनवणार आहेत. आता इथं जे आहे एवढं सगळं किराणा, इथं एवढा सगळा किराणा आणलेला आहे. तर तुम्ही इथे बघा, मी तुम्हाला आता वरतूनच दाखवणार आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय आणलं आहे आणि काय नाही ते हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आज खूप उशीर झाला त्यामुळे मी आता इतकंच दाखवणार आहे एवढं. तर मग चला याचा जो व्हिडिओ आहे मोठा मी काय आणलं आहे ते तुमच्यासोबत शेअरच करणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता हेच दाखवत आहे की आता एवढंच आणलं आहे मी. जे आहे आमची आता मसाला खिचडी झालेली आहे.
मस्तपैकी मसाला खिचडी बनवली. आता बराच उशीर झाला होता म्हणून या सर्वांनी खायला. तर आता आम्ही जेवायला बसलो आहे सगळे आणि आता जेवण करत आहे. चला आता हा जो व्हिडिओ आहे मी इथंच थांबवणार आहे. चला आता खूप भूक लागलेली आहे त्याच्यामुळे सगळे जेवायला बसत आहे. आता गरमागरम खिचडी खाणार आहे. आता चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.